नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला जयपूरमधील एक घटना सांगणार आहे. पहाटेच्या 6च्या सुमारास जयपूरमधील एका सुमसाम रस्त्यावरून एक तरुण आपल्या बाईकवरून चालला होता. तो रस्त्यावरून भरधाव वेगाने जात असताना त्याची गाडी घसरली आणि तो गाडीसहित फरफटत गेला. तेव्हा रस्त्यावर काही 2-4 माणसं होती. त्यांनी त्या तरुणाला मदत करण्यासाठी धाव घेतली. त्या तरुणाला खूप ठिकाणी खरचटलं होतं. गाडीचंही बरंच नुकसान झालं होतं. रक्तस्रावही खूप होऊ लागला होता. अति रक्तस्राव झाल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. ॲक्सिडेंटल केस असल्यामुळे पोलीस घटनास्थळी लगेच पोहोचले. पोलिसांनी तरुणाची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. घटनास्थळी असलेल्या लोकांकडून घडलेल्या प्रकरणाची पोलिसांनी माहिती घेतली आणि जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले तेव्हा त्या रिपोर्टमध्ये तरुणाच्या पोटामध्ये एक धातूचा तुकडा आढळला आणि हा धातूचा तुकडा म्हणजे बंदुकीची गोळी होती. आणि तेव्हा लक्षात आले की या तरुणाची कुणी अज्ञात व्यक्तीने गोळी मारून हत्या केली होती आणि त्यामुळेच या तरुणाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी जाऊन चौकशी केली. त्याबरोबरच या तरुणाची माहितीही मिळवली. या तरुणाचं नाव होतं राहुल मेहता. राहुलच्या घरच्यांनाही झालेला सर्व प्रकार सांगितला आणि चौकशीसाठी बोलवलं. जेव्हा घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली तेव्हा घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे गोळी कोणी मारली हेही समजले नाही. आणि जेव्हा राहुल गाडीवरून पडला तेव्हा त्याच्या आजूबाजूलाही कोणी नव्हतं. त्यामुळे नेमकं काय घडलं हे कोणाला निश्चित करता येईना. म्हणून राहुल मेहताच्या घरच्यांना पोलिसांनी विचारपूस केली की राहुलची कोणाशी दुश्मनी होती का किंवा राहुलचं कोणासोबत भांडण झालं होतं का. तेव्हा समजले की राहुलची कोणाशी कसलीच दुश्मनी नव्हती. परंतु राहुलच्या घरच्यांचे आणि त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या गुजर कुटुंबियांचे सतत भांडण होत होते. आणि हे भांडण गुजर आणि मेहता यांच्या घराच्या कंपाऊंडला असलेल्या गेटमुळे होत होते. खरं तर गुजर कुटुंबियांनी आपल्या घराच्या शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत एक मूर्ती बनवायचा कारखाना टाकला होता आणि त्या कारखान्याला एक लोखंडी गेट बसवलं होतं. हे लोखंडी गेट जेव्हा उघडलं जायचं तेव्हा ते गेट मेहता कुटुंबियांच्या घराच्या समोर जात असे. यामुळे मेहता कुटुंबियांना त्याचा सतत त्रास होत होता. यावरून मेहता आणि गुजर कुटुंबियांमध्ये सतत वाद होत होते. हे समजल्यानंतर पोलिसांनी गुजर कुटुंबियातील एका सदस्याला ताब्यात घेतलं. तो म्हणजे अर्चित गुजर. अर्चित गुजर हा एक तरुण आहे आणि गुजर कुटुंबियांचा मूर्ती कारखाना तोच चालवतो. पोलिसांनी जेव्हा अर्चितची चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा पोलिसांना ठोस असे काही पुरावे सापडले नाहीत. म्हणून पोलिसांनी गुजर कुटुंबियांचे फोन कॉल चेक केले. सर्व गुजर कुटुंबियांचे फोन कॉल तपासण्यात आल्यानंतर पोलिसांचा संशय खरा ठरला. अर्चित गुजरचे एका बाबू बिहारी नामक व्यक्तीसोबतचे फोन कॉल सापडले आणि हे फोन कॉल या घटनेचे कारण होते. पोलिसांनी अर्चितला ताब्यात घेतलं. त्या बाबू बिहारीलाही बोलवलं. जेव्हा बाबू बिहारीला पोलिसांनी मारहाण केली तेव्हा बाबू बिहारी पोपटासारखा बोलू लागला. बाबू बिहारीने सांगितलं की अर्चितकडून त्याने काही पैसे उसने घेतले होते आणि हे पैसे साचत 2 लाख रुपये झाले होते. आणि 2 लाख रुपये जेव्हा अर्चित बाबूला मागू लागला तेव्हा बाबूकडे त्याला द्यायला पैसे नव्हते. बाबू हा बेरोजगार तरुण. तो हमाली करून आपला उदरनिर्वाह करत असे. परंतु जेव्हा अर्चितला समजले की बाबू काही पैसे देणार नाही तेव्हा अर्चितने बाबूला एक ऑफर दिली. ती म्हणजे या 2 लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात तू माझे एक काम केले तर तुझे 2 लाख रुपये फिटून जातील. आणि ते काम म्हणजे राहुल मेहताचा खून करणं. आता बाबूला 2 लाख मिळणंही कठीण होतं आणि बाबूला दुसरा पर्यायही दिसत नव्हता. म्हणून बाबूने राहुल मेहताला मारण्याचं कबूल केलं आणि तो राहुल मेहतावर मागील 6 महिन्यांपासून लक्ष ठेवून होता.
राहुल मेहताचा सर्व दिनक्रम त्यानं पाठ केला होता. बाबूने बिहारवरून एक गावठी कट्टा आणि एक मुलगा बोलावला आणि एक दिवस संधी साधून राहुल जेव्हा पहाटे जिमला जातो त्यावेळी त्याचा गाडीवरून पाठलाग करून त्याला चालत्या गाडीवर गोळी घातली आणि तिथून फरार झाला. ही माहिती बाबूने जेव्हा पोलिसांना सांगितली तेव्हा पोलिसही हैराण झाले, कारण राहुलच्या मृत्यूचे कारण अत्यंत क्षुल्लक होते आणि गुजर कुटुंबियांची दादागिरी या मृत्यूचं कारण होतं. गुजर कुटुंबियांनी रहिवाशी भागामध्ये एक कारखाना टाकला मूर्ती बनवायचा. त्याच्या आवाजालाही इतर लोक वैतागले होते. नंतर एक गेट बसवलं. ते गेट असं बसवलं की लोकांना त्याचा त्रास झाला, म्हणजे मेहता कुटुंबियांना त्याचा त्रास होत होता. म्हणून मेहता कुटुंबीय वारंवार तक्रार करत होतं. अर्चितने राहुल मेहताला संपवण्याचा कट रचला आणि तो त्यात यशस्वीही झाला, परंतु एका फोन कॉलमुळे तो पकडला गेला. नाहीतर राहुल मेहतांच्या घरच्यांना आपल्या मुलाच्या मृत्यूचे खरे कारण समजलेच नसते. एका गेट उघडण्याच्या वादावरून एवढा टोकाचा निर्णय घेणं अत्यंत चुकीचं आहे आणि याच चुकीची शिक्षा अर्चित गुजरला भोगावीही लागणार होती. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या पर्वामध्ये अशाच एका घटनेसोबत.